हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत कवळ्याचं गुळशिलं. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे रवा घालून तो छान लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा पाव कवळं घेतलेला आहे, ते अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नंतर किसून घ्यायचं आहे. किसल्यानंतर पुन्हा 2 ते 3 चमचे तूप आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर हे कवळं त्यामध्ये घालायचं आहे आणि याची छान एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. छान नरम झालं पाहिजे ते आणि त्यानंतर आपण जो रवा भाजून घेतलेला होता तो इथे ॲड करायचा आहे. एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. ते आता आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आणि त्याला कमीत कमी 5 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. हे मिश्रण शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी गूळ घालायचा आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा घालू शकता. त्यानंतर ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे. विलायची पावडर, जायफळ पावडर, थोडंसं तूप घालायचं आहे आणि सगळं थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये 1 ग्लास आपल्याला दूध घालायचं आहे. तर आपलं कवळ्याचं गुळशिलं तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा.